नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नफा आणि तोटा यावरील काही एक्झाम्पल्स। तर यालाच आपण इंग्लिशमध्ये प्रॉफिट अँड लॉस असं सुद्धा म्हणतो। तर बघा, आपण यामधली काही एक्झाम्पल घेणार आहोत। तर बघा, अगोदर समजून घ्या की नफा कशाला म्हणायचं आणि तोटा कशाला म्हणायचं। तर बघा, आता आपल्याला सर्वांना माहितीच असतं की नफा म्हणजे काय की फायदा, एखाद्या वस्तूमध्ये आपल्याला मिळालेला फायदा। आणि तोटा म्हणजे काय तर एखाद्या वस्तू विकल्यानंतर आपलं जे होणारं नुकसान आहे त्याला आपण तोटा असं म्हणतो। तर बघा, कोणतीही टक्केवारी ही 100% असते। आता बघा, थोडंसं समजून घ्या की नफा आणि तोटा म्हणजे त्यामध्ये काय फरक आहे किंवा नफा आणि तोटा म्हणजे काय, थोडं समजून घेऊ आपण। कोणतीही टक्केवारी ही 100% असते। आता बघा, 120%, 120%, तर यामध्ये आपल्याला नफा किती मिळाला। तर बघा, तुम्हाला अगोदरच सांगितलं कोणतीही टक्केवारी 100% असते आणि 100 पेक्षा या 120 मध्ये किती जास्त आहेत तर 20 जास्त आहेत। म्हणजेच 20% आपल्याला नफा मिळालेला आहे। म्हणजे 100 पेक्षा यामध्ये 20 जास्त आहे, त्यामुळे आपल्याला 20% काय झालेला आहे, नफा मिळालेला आहे। आता बघा, जर 80% असेल, जर 80% असेल तर 100 व्हायला किती कमी आहे तर 100 व्हायला 20 कमी आहे। तर इथे आपल्याला 20% तोटा मिळालेला आहे। तर हे समजून घ्या, कोणतीही टक्केवारी 100% असते आणि जर 100 पेक्षा जास्त असेल तर तो आपला नफा असतो आणि जर 100 पेक्षा कमी असेल तर तेवढा आपला तोटा असतो। आता बघा, जर 135% असेल तर यामध्ये जे वरचं 35 आहे ते 35% काय आहे तर तो आपला नफा असणार आहे। तो आपला काय असणार आहे, नफा असणार आहे। समजा जर इथं दिलं तुम्हाला 85%, तर 100ला किती कमी आहेत, फक्त 15 कमी आहेत आणि हे जे 15% आहे तर हा आपला तोटा आहे। हा आपला काय आहे, तोटा आहे। तर बघा, तुम्हाला समजलंच असेल की नफा आणि तोटा म्हणजे नेमकं काय। तर आपण थोडीशी बेसिक माहिती याची पाहिलेली आहे। आता आपण यावरील काही एक्झाम्पल पाहूया। तर बघा, आता इथे आपण पहिलं एक्झाम्पल घेतलेलं आहे। तर बघा, थोडीशी आपण सिंपल एक्झाम्पल अगोदर घेणार आहोत आणि इथं आपण फक्त ट्रिकचा उपयोग करणार आहोत। इथे आपण कोणतेही सूत्र वगैरे वापरणार नाही आहोत, फक्त ट्रिकने आपण ही एक्झाम्पल लिहिणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओकडे वळूया। बघा, प्रश्न काय आहे आपला, एक वस्तू 2560 रुपयाला खरेदी करून 2790 रुपयाला विकली तर त्या व्यवहारातील नफा किती। तर बघा, आता आपण याचं उत्तर आपण तोंडी पण सांगू शकतो की आपल्याला या व्यवहारामध्ये किती रुपये नफा मिळालेला आहे। तर काय करायचं आहे, आपल्याला मोठ्या संख्येतून लहान संख्या आपल्याला मायनस करावी लागेल। बघा, 2790 मधून आपल्याला 2560 रुपये आपल्याला मायनस करावे लागतील आणि मग इथे आपल्याला आपलं आन्सर मिळणार आहे। 0 इथे येणार, इथे 3 येणार, 7 मधून 5 गेले 2 येईल आणि इथं 0, म्हणजे 230 रुपये आपल्याला काय झालेला आहे, इथे आपल्याला 230 रुपये नफा मिळालेला आहे आणि हेच आपलं उत्तर आलेलं आहे। तर बघा, एकदम सोपं आहे आपल्याला हे आन्सर काढायला। आता आपण सेकंड एक्झाम्पल घेऊया। तर बघा, आता इथं आपण दुसरं एक्झाम्पल घेतलेलं आहे, पण तत्पूर्वी जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करून सांगत चला की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया। प्रश्न काय आहे बघा, एक वस्तू 1500 रुपयाला खरेदी करून 1350 रुपयाला विकली तर त्या व्यवहारातील तोटा किती। आता बघा, एक वस्तू आपण 1500 रुपयाला घेतली आणि तीच वस्तू आपण 1350 रुपयाला विकली, तर बघा याचं उत्तर आपण तोंडी सांगू शकतो। पण आपण इथं काय करूया, मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण मायनस करू, म्हणजेच आपल्याला समजेल की या व्यवहारामध्ये आपल्याला तोटा किती झालेला आहे। तर बघा, 1500 मधून आपण 1350 मायनस करू, 0 इथं 0 येईल, 0 तून 5 जात नाही तर आपण हातच्याची वजाबाकी करावी लागते। 10 तून 5 गेले 5 राहिले, एक हातचा आला, 5 मधून 4 गेले, इथं 1 उरला आणि इकडं 0, म्हणजेच या व्यवहारामध्ये आपल्याला 150 रुपये आपल्याला तोटा झालेला आहे। तर हे आपलं आन्सर आलेलं आहे, या व्यवहारामध्ये आपल्याला 150 रुपयाचा तोटा झालेला आहे। तर बघा, आता आपण पुढचे एक्झाम्पल घेऊया। आता बघा, इथं आपण थोडासा वेगळा क्वेश्चन घेतलेला आहे।
एक वस्तू 600 रुपयाला खरेदी करून 960 रुपयाला विकली तर त्या व्यवहारातील शेकडा नफा किती आपल्याला विचारलंय. शेकडा नफा आपल्याला काढायचा आहे. तर बघा आता आपण काय करूया, खरेदी किंमत नेहमी 100% असते. खरेदी किंमत काय असते, नेहमी 100% असते. मग इथे आपण कोणतंही सूत्र वगैरे वापरणार नाही, फक्त ट्रिकचा उपयोग करणार आहोत आपण. 600 बरोबर 100%, म्हणजे खरेदी किंमत बरोबर 100% असते, म्हणून आपण 600 बरोबर 100% केले. आणि बरोबर याच्याच खाली आपण काय लिहायचं आहे, किती रुपयाला ती वस्तू विकली त्याची विक्री किंमत लिहायची आहे आणि ती किती टक्के होईल तर क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. तर इथं आपल्याला आन्सर काढायचा आहे. आणि आता आपल्याला यांचा करावा लागेल तिरकस गुणाकार, म्हणजे 960चा गुणाकार आपल्याला करायचा आहे 100शी आणि 600चा गुणाकार आपल्याला करायचा आहे क्वेश्चन मार्काशी, म्हणजेच खाली भागाकारामध्ये आपल्याला 600 घ्यावं लागेल. आता बघा या संख्यांना आपण भाग घालू, 0 कट 0 कट 0 कट 0 कट. आता 6ने आपण या संख्येला भाग घालू. बघा 6 एके 6, इथं वरती 6 एके 6, 9 मधून 6 गेले 3 राहिले, संख्या झाली 36 आणि इकडे वरती 6 6 36 आणि हा जो 0 आहे तो इथं. आता 160 गुणिले 1 किती येईल तर 160च येईल, म्हणजेच आपलं उत्तर 160 आलेलं आहे. पण आपल्याला शेकडा नफा काढावा लागेल, म्हणजे याचं उत्तर काय हे येऊ शकतं का. मग तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं की या संख्येमध्ये 100 पेक्षा किती जास्त आहे, तर या संख्येमध्ये 100 पेक्षा 60 जास्त आहे, म्हणजे 60% आपल्याला नफा मिळालेला आहे. शेकडा नफा पहिला 60% मिळालेला आहे. बघा तुम्हाला शेकडा नफा विचारू दे किंवा शेकडा तोटा विचारू दे, तर जेव्हा 100च्या वर संख्या येते तेव्हा तो आपला असतो नफा, शेकडा नफा. आणि जेव्हा 100 पेक्षा कमी संख्या असते तर ती संख्या कितीने कमी असते, म्हणजे 100 पेक्षा किती कमी असते, तो आपला असतो शेकडा तोटा. तर असे याचे आन्सर आपल्याला काढावं लागतं. आता आपण पुढचे एक्झाम्पल घेऊया. तर बघा आता इथं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे, एक वस्तू 5000 रुपयाला खरेदी करून 4500 रुपयाला विकली तर त्या व्यवहारातील शेकडा तोटा किती. आता इथं आपल्याला तोटा विचारलेला आहे. मग आपल्याला सेम करायची प्रोसेस जी आपण मगाशी केली प्रोसेस ती तिथं आपल्याला करायची आहे. आता बघा 5000 रुपयाला आपण वस्तू खरेदी केली. मग तुम्हाला सांगितलं खरेदी किमतीवर काय असतं की खरेदी किंमत ही नेहमी 100% असते. मग 5000 बरोबर 100% आपण केलं. त्याचप्रमाणे बघा याच्या खाली बरोबर आपण विक्री किंमत सुद्धा लिहायची आहे आणि याची टक्केवारी आपण क्वेश्चन मार्कात द्यायची, म्हणजे आपल्याला माहिती नाही अजून त्याचा आन्सर. तर बघा मग या वस्तू मागे आपल्याला तोटा किती टक्के झाला शेकडा तो आपल्याला काढायचा आहे. आता इथं पण आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागेल. बघा 4000 इकडं लिहूया आपण जरा, 4500 गुणिले 100 आणि इकडं खाली आपण ही 5000 लिहायचं आहे आणि या संख्येला आपल्याला फक्त भाग द्यायचा आहे. बघा 0 अगोदर कट करून घ्यायचे, जेवढे 0 असतील तेवढे, वरती पण 0 आहे तो कट केला. आणि नेहमी लक्षात ठेवा 0 कट करत असताना आपण असं क्रॉसच 0 कट करू शकतो, वरचे आणि खालचे. आता इथे संख्या काय उरली 450 भागिले 5 उरली. आता 5 ने आपल्याला वरच्या संख्येला भाग द्यायचा आहे. बघा 5 एके 5 आणि 5 9 होतात 45 आणि हा जो 0 आहे तो इथे लिहायचा, म्हणजेच उत्तर आपलं आलं 90. पण हे आपलं उत्तर असेल का, तर हे आपलं उत्तर असणार नाही. आपल्याला शेकडा तोटा विचारलाय, मग 100 पेक्षा किती कमी आहे, म्हणजे ही संख्या 90 आहे, म्हणजे 100 व्हायला किती कमी आहे तर 10 कमी आहे, म्हणजे या वस्तू मागे आपल्याला 10% तोटा मिळालेला आहे आणि हेच आपलं आन्सर आलेलं आहे. 10% आपल्याला यामध्ये तोटा मिळालेला आहे. तर अशा प्रकारे आपण एक्झाम्पल घेतलं होतं. आता आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया. आता बघा इथं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे, एक वस्तू 700 रुपयाला खरेदी करून 5% नफ्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती. आता बघा इथं आपण एक वस्तू 700 रुपयाला खरेदी केली होती आणि ती वस्तू आपण 5% नफ्याने विकली तर त्या वस्तूची आपल्याला विक्री किंमत काढायची. आता बघा आपण ती वस्तू 700 रुपयाला घेतली होती बरोबर. त्यानंतर बघा खरेदी किंमत नेहमी 100% तुम्हाला मगाशी सांगितलं होतं 100% असते. आता बघा विक्री किंमत आपल्याला काढायची आहे. आपल्याला विक्री किंमत काढायची आहे
मग ती वस्तू आपण 5% नफ्याने विकली. मग 5% म्हणजे किती? म्हणजे 100 वर फक्त 5 म्हणजेच 105 झाले. 5% म्हणजेच काय? टक्के म्हणजे 100 असतं. या 100 मध्ये फक्त 5 ऍड करायचे, 105 झाले. आता यांचा आपण करू तिरकस गुणाकार. बघा 700 गुणिले 105 भागाकारामध्ये हे 100 जातील. बघा आता आपण काय करूया, या संख्येला आपण भाग देऊया. 0 कट 0 कट 0 कट 0 कट. आता 105 गुणिले 7 करायचे आपल्याला. बघा 7 झाले 35, 3 आले, इथे 0 आहे त्यामुळे हे 3 इथे लिहूया आपण, आणि 7 एके 7 म्हणजेच 735 रुपये काय असणार आहे? 735 रुपये विक्री किंमत असणार आहे. म्हणजेच बघा जी वस्तू आपण 700 रुपयाला खरेदी केली होती ती वस्तू आपण 735 रुपयाला आपण विकलेली आहे. तर अशा प्रकारे बघा याचा आपण आन्सर काढलेलं आहे. आता आपण एक लास्ट एक्झाम्पल बघूया. आता आपला हा लास्ट क्वेश्चन आहे. एक वस्तू 3200 रुपयाला खरेदी करून 10% तोट्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती? तर बघा आपल्याला सेम तसंच त्याप्रमाणे उत्तर काढायचं आहे. तर बघा आता इथं आपल्याला आन्सर काढायचं आहे. खरेदी किंमत आहे 3200 रुपये. आता बघा इथे 100% आपण लिहायचं, त्यानंतर ती विक्री किंमत आपल्याला काढायची आहे. आता बघा ती वस्तू आपण 10% तोट्याने विकली. आता तोट्याने विकली म्हणल्यानंतर जसं आपण नफा काढताना त्या 100 मध्ये ती संख्या आपण ऍड करतो, तसं इथं आपण जेव्हा तोट्याने विकलेली असते वस्तू तेव्हा त्या 100 मधून आपल्याला दिलेली संख्या मायनस करावी लागते. जर 100 मधून 10 मायनस केले तर इथे 90 राहणार आहे. इथे किती राहणार आहे? 90 राहणार आहे. म्हणजेच 90% इथं होणार आहे. आता आपण याचा करू तिरकस गुणाकार. बघा 3200 गुणिले 90 आणि छेदामध्ये जातील 100. आता आपण या संख्येला पहिल्यांदा भाग देऊ. 0 0 कट करून टाकायचे अगोदर. 0 कट 0 कट 0 कट 0 कट. आता 320 गुणिले 9 करायचे आपल्याला. 320 गुणिले किती करायचे आपल्याला? 9 करायचा आहे. तर बघा अगोदर हा जो 0 आहे तो 0 आपण इथे लिहून टाकू, किंवा जर तुम्ही असं केलं हा जरी 0 इथं ठेवलात तरी काही हरकत नाही. हे 2 0 आणि हे 2 0 जर तुम्ही कट केले तरी पण चालतं. आता तुम्ही 32 गुणिले 90 जर केलं तर तुमचं उत्तर तेच येणार आहे. हा जो 0 आहे तो 0 आपण इथे लिहूया. आता बघा 9 दोन्ही 18, 8 हातचा 1 आला, 9 त्रिक 27 आणि हे 1 28. म्हणजेच 2880 रुपये आपल्याला काय झालेला आहे, म्हणजे त्या वस्तूची विक्री किंमत तेवढी आहे. 2880 रुपये त्या वस्तूची विक्री किंमत आहे. तर बघा अशा प्रकारे आपण नफा तोटा प्रॉफिट अँड लॉस वरची काही एक्झाम्पल घेतलेली आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर बघा तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पाहू शकता आणि तुम्ही यावरची एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.